मी एक तुम्हाला थोडी हिस्ट्री सांगतो की जेव्हा देशात मुसलमान राजवट 600 वर्ष होती तेव्हा महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी, तुम्ही जय जयकार केलात, पहिल्यांदा कुठल्याही हिंदू राजांनी स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराज 1680मध्ये गेले, संभाजी 1689मध्ये गेला. तिथून पुढे तुम्ही जर बघितलं तर पहिली 7-8 वर्ष राजाराम, मग ताराबाई आणि मग शाहू महाराज आणि पेशवाईचा काळ. थोडक्यात म्हणजे काय, असा पिरियड आला की मराठी हा इतिहासात मराठ्यांचं वर्चस्वाचा 150 वर्षाचा काळ समजला जातो. म्हणजे आपण भारतातल्या 4/5 भागांवर राज्य करत होतो. अटकेपासून ते शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या जिंजीपर्यंत, जिथे राजाराम 6 वर्ष राहिला, वेढा देऊनही तो तिथे राहिला. त्या संताजी घोरपडेंनी कुठलाही, शाहू महाराज जेव्हा जेलमधनं सुटून जस्ट आले होते, ताराबाई होत्या, तेव्हा संताजी घोरपडे 1200 सैनिकांची फौज घेऊन 1 लाखाच्या औरंगजेबाच्या छावणीत जाऊन त्याच्या छावणीवर अटॅक करून त्याचे सगळे छावणीचे ऐवज, आणि औरंगजेबाला मुलीच्या छावणीत लपून राहायला लागलं. असा आपला दैदिप्यमान इतिहास आहे. तर मला कळत नाही, मी गुजराती माणसांना नेहमी म्हणतो की तुम्ही एवढे व्यावसायिक म्हणून यशस्वी होता, आणि तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे, डॉक्टरमध्ये सुद्धा फार कमी डॉक्टर मी वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटलमध्ये जातो, त्यांना आश्चर्य वाटतं की हा घाटी माणूस इतका कसा मोठा झाला. हे अनफॉर्च्युनेट आहे. मी त्यांना म्हटलं की मला पूर्ण आदर आहे, मला मराठी गुजराती असं नाही, सगळे भारतीय नागरिक आहेत, पण तुम्ही मला एक गुजराती राजा तुम्हाला माहिती आहे का की जो गुजरात बाहेर गेला, एक आर्मीचा कमांडर माहिती आहे का? जसं आपल्याकडे जय भवानी करून मराठा ब्रिगेड आहे, आपली महार ब्रिगेड आहे, तसं तुम्हाला कुठली गुजराती माणसांची बटालियन माहिती आहे का? कोणी गुजराती आर्मी कमांडर किंवा एअरफोर्सचा लीडर ऐकलं आहेत का? तुम्ही महाराष्ट्रीयन नाव ऐकाल, कुठलंही ऐकाल, पण गुजरातीचं ऐकणार नाही. मग त्यांना जी रिस्क टेकिंग एबिलिटी आपण युद्धात दाखवली, जी आपण सैन्यात दाखवतो, ती आपण व्यवसायात दाखवू शकणार नाही असं मला वाटत नाही. मग इथे अभाव काय येतो? एक इच्छाशक्ती आहे,